हेच आपण पाहतोय एक आगळं असं आयोजन मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. थम्सअप देखील आहे आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी आपण पाहतोय आकर्षक चषक. मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच देण्यात येतोय सुमितला. कल्पेशजी भोसले यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किताब. यस मॅन ऑफ द मॅचचा किताब चांगला फिनिश त्याने मात्र केला. यस मॅचला इथे मात्र सुरुवात होते. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेस वाईटचा बॉल. अतिरिक्त धाब्याने इथे मात्र श्री गणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सलगचे वाईट. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉलची सांगता इथे होत असताना पंचांची दोन्ही आज समांतर धावा मिळाल्यात. त्या अवांतर आणि अवांतर धाव्याने धावाला जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. यावेळी चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकी आणि चुकी मैदानात घडत्या. लाईन लेन चुकीची इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत्या. थोडस फंबल झाला मिळतील या 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वा कमाल गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र दंडी गुल केली आणि परतावं लागेल यावेळेस सन्नीला. इथे मात्र मोठा धक्का लागलाय टीमला. आता मात्र मयूर यावेळेस वाईट बॉल आपण पाहतोय. अतिरिक्त धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 या आकड्यावरती. 10 ऑन बोर्ड. यावेळेस सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस परत एकदा मयूर जाधव लावून पाहतोय. शिरगाव एक्सप्रेस यावेळेस फलंदाजी करतोय. यावेळी फटका फसला होता परंतु इथे मात्र आपण पाहतोय एक धाव पाहायला मिळते. यस यावेळेस मैदानाच्या वरती दोन्ही बाहू यावेळेस समोरासमोर. एका बाजूला मयूर जाधव तर दुसऱ्या बाजूला निखिल जाधव. छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्नोबॉलचा कॉल आलाय. दोन्ही सोबत खेळणारे खेळाडू आहेत. एका घरामध्ये खेळणारे खेळाडू आहेत परंतु आता मात्र एकमेकांसमोर खेळतात. यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न एकदा वेकवण्यात येत्या. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 रनचा स्कोर कार्ड. अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. एक बॉल उर्वरित शेवटचा बॉल आहे. व्हाईट बॉल चुकी मैदानात खूप घडत्या. आज मात्र जर निखिलचा विचार केला तर आजचा दिवस मात्र निखिलचा नाही आहे. तब्बलचा विचार केला तर आम्हाला अमर सांगतात की 13 बॉल आतापर्यंत मात्र टाकलेत निखिलने. जवळजवळ 2 ओव्हर मात्र फेकण्यात आले त्यांच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती या. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती या.
हो यावेळीच मात्र डंडीकुल कमबॅक केला. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. यावेळीच मात्र काय कमबॅक केलाय. लाजवाब कमबॅक पाहायला मिळतोय. येस नक्कीच 2 रनाची पेनल्टी असेल जे गोलंदाजी करतात विरा 11 ट्रॅक साठी. ट्रॅक एक खेळाडू आहे त्याची ट्रॅक मात्र ब्लॅक कलरची नाही त्यासाठी 2 रनाची पेनल्टी असेल. नियमाने अटी या स्पर्धेसाठी आहेत तर नक्कीच 2 रनाची पेनल्टी आहे नंतर ऍड केली जाईल पहिल्या इनिंग नंतर. जसं आपण पाहतोय सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. याच्या मात्र आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेने इथे मात्र दाफलकाचा विचार केला तर दाफल जाऊन पोहोचलाय. दुसरा धावेचा कॉल इथे मात्र सिंगलचं रूपांतर केलं डबल मध्ये. दाफल जाऊन पोहोचले डबल 19 च्या आकड्यावरती 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. वाईट बॉल 21 धावा दाफलकावरती 21 ऑन बोर्ड. 21 धावा शुभ संख्या 21 रन्स ऑन बोर्ड कार्ड. दाफल जाऊन पोहोचलाय तब्बल 23 या धावसंख्येवरती 23 ऑन बोर्ड. 23 धावा दाफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस ते सराबा नाटवेग आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. आमच्या समयात आपण पाहतोय आज बॉक्स मध्ये मात्र जोडले गेलेत आमचे मित्र. बऱ्याच लांबून कोणी फाट्यावरून मात्र इथे उपस्थित आहेत. कोणी गावातून कुणाल मात्रे असतील त्यानंतर अक्षय मात्रे असेल. सातत्याने प्रेम असतं सातत्याने येत असतात आमच्या या पठ्ठ्यामध्ये. आणि आज देखील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात गुड क्वालिटी अँड गुड क्लॅरिटी. चांगलं काम त्यांचं युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. येस दाफल जाऊन पोहोचले तब्बल 24 ऑन बोर्ड. 2 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय. बघा सर्वांना विनंती असेल या मॅच नंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल. 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक असेल. कालावधी असेल 10 ते 15 मिनिटाचा. याची नोंद घ्या. यावेळेस नोचा कॉल आलाय. ऑन साइडला पूल केलाय. इथे मात्र एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचलाय. नो नसेल फक्त एकच धाव आहे. यावेळेस ऑन साइडला पूल केलाय. आपण पाहतोय एक धाव इथं मात्र 51 येते. दाफल जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती 27 ऑन बोर्ड. तिसरं षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. यावेळेस ऑफ साइडला पूल केले. ओव्हर द कव्हर फटका सजवला. इथे मात्र आपण पाहतोय ही एक धाव ऐकवण्यात आली आहे. यावेळी डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख. यावेळेस मात्र मिळाले पूर्णपणे या 6 धावा. आणि या 6 धाव्यानिमित्त म्हणून संजीवनी देण्याचं काम केलंय. या स्कोर कार्डला दाफल जाऊन पोहोचले तब्बल 34 या आकड्यावरती 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. 34 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 4 विकेट.
यावेळेस भावेश ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉबी बॉबी यावेळेस बॉबीला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. सिंगल होती तिथे कन्वर्ट केल्या 2 मध्ये आणि आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा फटका चांगला, परत एकदा तोच दरारा कायम आहे. भावेश टाकून देणारा आंबे किसी से कम नाही आलेला हा षटकार 6. नक्कीच विनंती असेल प्रत्येक जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, व्यासपीठाच्या राईट साईडला नाश्ता आलेला आहे तर सर्वांना विनंती असेल आपण त्वरित यायचं तिथे. प्रत्येक खेळाडू आणि टीमला विनंती असेल, जे बाहेर बसलेत त्यांना विनंती आपण या. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. यावेळेस हवेमध्ये प्रहार केला, इथे मात्र पाहावं लागेल. यावेळेस सामना पहिल्या सत्राचे समाप्त झाले. 45 धावा आहे, 46 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात माऊली वॉशिंग सेंटर प्रॉपरायटर, त्यानंतर नक्की शुभम शेडगे यांचं आपण पाहू शकतात. एक चांगलं प्लॅन 7 ते 8 दिवसांचा पर पर्सन 14,999 ओनली. चांगला यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ट्रिप केदारनाथ असेल, त्यानंतर तुंगनाथ असेल, ऋषिकेश असेल, बद्रीनाथ असेल, एक चांगला आपल्याला पाहायला मिळतो ट्रिप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कमी दरात एक चांगली बुकिंग आपण करू शकतात त्यांना कॉन्टॅक्ट करून. बघा ज्यांचा उपास आहे त्यांना त्यांच्यासाठी देखील नाश्ता आहे, त्यांनी देखील येऊ शकतात, विनंती आहे. बघा ब्लॅक कंपल्सरी असेल, झेड ब्लॅक पाहिजे, याची देखील नोंद घ्या कारण की नियम या स्पर्धेचा. हा. 46 धाव्यांची आवश्यकता.
यावेळेस मात्र मिळतील या 4 धावा. या 4 धाव्याच्या मदतीने धावांचं इथे मात्र श्री गणेश होत असताना टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 ऑन बोर्ड. यावेळेस संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. इथे मात्र आपण पाहतोय ही एकदा वेकवण्यात आली. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. एक धाव इथे मात्र 51 दिले. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. आमचे मित्र आणि कोच म्हणून ज्याला ओळखलं जातं कोच त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन बोर्ड. शेवटचा अजूनही एक बॉल उर्वरित आहे. ऑन साईडला पूल केला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा. मयूर जाधव वेळ घेऊ नका विनंती असेल. यावेळेस वाघाची शिकार. इथे मात्र मोठा मासा घ्यायला लागत असताना निखिलला मात्र परतावं लागेल. 1 विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डग आउट. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. यावेळी जोरदार प्रहार केला. इथं मात्र बॉल थांबणार नाहीये. जाईल सीमा रेषा पलीकडे आलेला हा एवन कोहलीचा दर्जेदार षटकार. 6. धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 20 ऑन बोर्ड. ऑन साईडला पूल केल्या. इथे मात्र आपण पाहतोय ही एक धाव. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. आता मात्र समीकरणमध्ये बदलावा. येणारे 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 25 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बिंग फिट इंडियन्स
तर दुसऱ्या बाजूला निर्वार रिसॉर्ट्स वॉरियर. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी. निर्वार रिसॉर्ट वॉरियर आणि त्याच दरम्यान बिंग फिट इंडियन, दोन्ही टीमचे कॅप्टन चला या लगेच. यावेळी लीडिंग एज, इथे मात्र फटका फसलाय आणि फटक्याचा चटका लागत असताना समोरच्या टीमला आलेली ही 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. तेच मनोहरजी भोसले साहेब, आपल्याला विनंती असेल मनोहरजी भोसले साहेब आपण या आपल्या शुभाचे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. याचं दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. एका बाजूला चिराग तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समोरच्या टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित. यावेळी झटका पुढचा लागत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. आणि नाणेफेकी जिंकली टीम बिंग फिट इंडियन्सने. बघा पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं विनंती आहे. यावेळी हवेमध्ये प्रहार, नोमा सारणीला चेंडू आदळला आहे. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. येणारे 6 बॉल आणि 20 धाव्यांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. येणारे 7 बॉल आणि 20 धाव्यांची, 6 बॉल आणि 20 धाव्यांची गरज आहे. चला हे स्पीडअप करा विनंती असेल, वेळ घेऊ नका. थोडंसं प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळेल कारण की येणारे 6 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय मंदार. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट केला लेग साईडच्या दिशेने, एकच धाव कंप्लीट. आता मात्र स्ट्राईक वरती पाहतोय नरेश राह. येणारे 5 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे मात्र युमिस डेफिनेटली डंडी गुल. महत्वाच्या क्षणी इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाजाला परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोदला आपण पाहतोय. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मध्ये बदलाव आहे. इथे मात्र सलगच्या दुसऱ्या बॉल वरती दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते.
काय गोलंदाजी मंदारच्या माध्यमातून झाली आहे. ऑन अ हॅट्रिक हा गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरेल का हॅट्रिक संपादित करणारा, पाहावं लागेल. येणारे 3 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 19 रन्स टू विन फ्रॉम 3 बॉल्स. एक चांगली मॅच आहे. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय खोदून काढला. इथे मात्र संधी होती, चुकी झाली आहे. निमिषला आपण तिथे पाहतोय थोडासा चेहरा निराश आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला पुल केलाय. ही एकदा वेकवडण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीने दाफलजम पोहोचलाय. इथे मात्र काय जेल टिपली गेली आहे. सुंदर जेल मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. उत्कृष्ट इथे मात्र जेल टिपलाय आणि आपण पाहतोय आज सामना जिंकलाय. नक्कीच टीम टीचोर टायगरच्या संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. दोन्ही टीम्स चांगला खेळ खेळला, परंतु आता मात्र न्यू मॅच मैदानाच्या आतमध्ये.